2008 मध्ये एप्रिलचा महिना चालू होता आणि उत्तर प्रदेशमधल्या बावनखेडी नावाच्या गावामध्ये उन्हाळा असल्यामुळे जसं आपण नॅचरली बाहेर झोपतो अंगणात, जरा तरी वारा येईल ह्या होप्सनी, हो. तसाच हसमत हुसेन हा सुद्धा बाहेर झोपलेला असताना रात्री 2 वाजता त्याला एका किंचाळण्याच्या आवाजाने जाग आली. गाव छोटंसं असल्यामुळे हसमत आणि आजूबाजूची बरीच गावकरी मंडळी आवाजाच्या दिशेने गेली. तो आवाज होता शबनम अलीचा. घराच्या गच्चीवरून येणाऱ्या शबनम अलीचा किंचाळण्याच्या आवाजाने पहिले तर त्यांना वाटलं की एक घरामध्ये चोरी चालू आहे किंवा काहीतरी डकेत आलेले आहेत. पण त्यांच्या थोड्या वेळानंतरच त्यांना जे रेव्हलेशन होणार होतं, त्यांनी फक्त त्या बावनखेडी गावाचं किंवा हसमत हुसेनचं नाही, तर अख्ख्या आपल्या इंडियन ज्युडिशियरीचं कायमचं स्वरूप पालटून गेलं. ही गोष्ट आहे त्या बावनखेडीच्या मास मर्डरची. हा हसमत हुसेन ज्या गावात राहायचा ते उत्तर प्रदेशमधलं अमरोहा प्रांतामधलं बावनखेडी नावाचं गाव. हं. या बावनखेडीमध्ये एक खूप प्रतिष्ठित फॅमिली होती, ज्यांचा एक छान टुमदार असा बंगला होता. 10 एकराच्या आंब्याच्या बागेच्या मध्ये असलेला हा बंगला. ती फॅमिली होती शौकत अलीची, जी हसमतच्या अगदी शेजारचंच घर होतं आणि एकंदर छोटं गाव असल्यामुळे सगळेच एकमेकांना ओळखत होते. हं. शौकत अलीची फॅमिली ओळखली जात होती ती एका खास कारणासाठी, कारण त्या गावामध्ये इतकं उच्च शिक्षित, इतकं वेल रिस्पेक्टेड बाकी दुसरी कुठचीच फॅमिली नव्हती. शौकत हा स्वतः आर्ट प्रोफेसर होता. त्याचा मोठा मुलगा शहरामध्ये इंजिनियर होता. त्याची मुलगी शबनम हिने डबल मास्टर्स केलेलं आणि ती पण एका शाळेमध्ये शिक्षिका होती. वडिलांप्रमाणे तीही खूप चांगली आर्टिस्ट होती. सो उच्च शिक्षित त्यांचं घर म्हणून ते घर सगळीकडे फेमस होतं आणि सगळ्यांना हेवा वाटावा असं ते कुटुंब होतं. नुकतंच तिकडे एक छान छोटंसं बाळ जन्माला आलेलं शौकतच्या मोठ्या मुलाला. आणि जी नॉर्मल अशी मध्यमवर्गीय फॅमिलीची जी रिच्युअल असते, हं. तशाच यांच्याही फॅमिलीच्या रिच्युअल्स होत्या आणि रात्री जेवणं वगैरे सगळी झाली आणि आपापल्या खोल्यांमध्ये लोकं झोपायला गेली. शौकत अली उकडत असल्यामुळे परत बाहेर अंगणात झोपायचं म्हणून त्यांनी ठरवलं. झोपण्याच्या आधी त्यांच्याकडे रिच्युअल होती, की ते झोपण्याच्या आधी चहा पिऊन झोपायचं. जसं आपण रात्री गप्पा मारत-मारत चहा पीत झोपतो. हं. तसं ते चहा पिऊन आपापल्या ठिकाणी झोपी गेले. पण ते उठलेच नाहीत त्यानंतर. जेव्हा हसमतला शबनमच्या ओरडण्याचा आवाज आला आणि ते सगळे त्यांच्या घराच्या दिशेने धावत गेले. नॅचरली रात्री ओरडण्याच्या आवाजाने काहीतरी चुकीचं घडतंय हे सगळ्या गावकऱ्यांना कळत होतं. पण किती चुकीचं हे त्यांना पुढच्या काही वेळातच कळणार होतं. जसे ते शौकत अलीच्या घरापाशी बंगल्यापाशी पोहोचले, त्यांना दिसलं की बंगल्याचं जे खूप मोठं आणि जाड भरभक्कम असं दार आहे, ते दार आतून बंद होतं. ओके. त्यांना गच्चीत ओरडणारी शबनम दिसत होती, पण ते दार पार करण्याचा त्यांच्याकडे काहीच मार्ग नव्हता. त्यांनी शबनमला ओरडून सांगितलं, की "तू खाली ये, दार उघड सो दॅट आम्ही आत येऊ शकू." पण शबनम इतकी घाबरलेली होती, इतकी बिथरलेली होती, की ती कल्पना करू शकत नव्हती, की ती खाली कशी येईल. ती हं. पॅनिकमध्ये ती ओरडून सांगत होती, की "मी जर खाली आले, तर ज्यांनी माझ्या परिवारासोबत हे केलं ते मला सोडणार नाही, त्यामुळे मी नाही खाली येऊ शकत." कसंबसं हसमतनी आणि बाकीच्या गावकऱ्यांनी तिला शांत केलं आणि तिला खाली येऊन दार उघडण्यासाठी कन्व्हिन्स केलं. ती खाली आली, दार उघडलं, तिच्यासोबत सगळे आत गेले. आतला जो त्यांना दृश्य दिसलं, ते माझ्या मते कधीच ते कोणीच विसरू शकणार नाही. सर्वात पहिल्यांदा दाराच्या उंबरठ्यापाशीच त्यांना दिसली ती म्हणजे शौकत अलीचं मृत शरीर. रक्ताच्या थारोळ्यात तो पडलेला, त्याचा गळा चिरून त्याचा खून केलेला असं दिसत होतं. आत जसं जातोय तसं त्यांच्या घरी एक त्यांची कझिन आलेली होती, मावस बहीण राहायला आली होती. ती त्यांना मृतावस्थेत सापडली. बाकीच्या खोल्यांमध्ये शौकतचा मोठा मुलगा, शौकतच्या मोठ्या मुलाची बायको, त्यांचं 9 महिन्याचं बाळ, अरे बापरे! शौकतचा धाकटा मुलगा आणि शौकतची बायको, हे सगळे मृतावस्थेत सिमिलर पद्धतीत अ, त्यांना सापडले.
शौकतच्या घराच्या ज्या भिंती होत्या, जिथे पूर्वी फॅमिली फोटोज किंवा पोर्ट्रेट्स असायचे, आज तिकडे रक्ताचे शिंतोडे उडलेले होते. आणि अक्षरशः कोणालाही म्हणजे काय म्हणतात आपण, हलवून टाकणारा हा धक्का होता. आणि तिकडे त्यांना शबनम दिसत होती, जी अक्षरशः म्हणजे लॉस्ट होती. ती या जगात आहे असं ते वाटत नव्हतं. ती कारण नॅचरली जे भीती किंवा जे काही अवस्था आहे ती तिची झालेली होती. हो, पण या सगळ्यात एकटी शबनम सोडून बाकी सगळे मारले गेले होते. हो. आणि शबनम गच्चीवर वरती अडकलेली होती, कारण गच्चीचं दार तिने आतून लावून घेतलेलं. जेव्हा तिला खालून ओरडताना त्या लोकांनी सगळ्यांनी पाहिलं, तेव्हा ती एकटीच गच्चीवर अडकलेली होती. आणि बाकी सगळे, कारण उन्हाळ्यात जसं मी म्हटलं तसं बाकीची लोकं बाहेर झोपायला गेली, तशीच ती उन्हामुळे गच्चीत झोपायला गेलेली, असं तिने नंतर हसमतच्या फॅमिलीला सांगितलं. ओके. हसमतला नॅचरली खूप दया आली हिची. आणि कारण लहानापासून मोठी झालेली शबनमला सगळ्यांनी गावकऱ्यांनी बघितलेलं. आणि मी म्हटलं तसं फक्त त्यांच्या मोठ्या घरासाठी किंवा इस्टेटसाठी नाही, तर त्यांच्या व्हॅल्यूजसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी हे सगळे गावकरी त्यांना ओळखत होते. त्यामुळे हसमत शबनमला रात्रीसाठी किंवा आपल्या स्वतःच्या घरी घेऊन गेला राहायला. कारण अगेन नॅचरली म्हटलं तसं शबनम सगळ्यांची लाडकी होती. इनफॅक्ट तिचा एक मित्र आहे उस्मान सैफी नावाचा. त्यांनी एक आठवण सांगितली की शबनम वॉज नॉट जस्ट काइंड, पण ती जेव्हा गरज होती तेव्हा ब्रेव्हसुद्धा होती. जेव्हा उस्मानला त्याच्या कॉलेजमधली काही लोकं बुली करायची, तेव्हा शबनम वॉज द वन जी उस्मानच्या बाजूनी भांडायची. उस्मान एकदा फेल झाला आणि तो त्या फेल्युअरमुळे तो कॉलेज सोडून जाणार होता. आर्थिक परिस्थिती नव्हती. तेव्हा ती शबनम होती जिने त्याला प्रोत्साहन दिलं अजून शिकण्यासाठी. आणि इनफॅक्ट तिने त्याची कॉलेजची फी पण भरली. सो म्हणजे त्या फॅमिलीच्या बाबतीत असं व्हावं आणि खास करून शबनमच्या बाबतीत असं व्हावं, हे कुणालाच हे कल्पनेच्या पलीकडे होतं. ही जेव्हा सगळी घटना घडली, नॅचरली मीडिया अटेन्शन पण खूप त्या सगळ्या गोष्टीला मिळालं. शबनमला सगळे बघायला गेले मीडियावाले, इंटरव्ह्यूज. पण नेमकं झालं काय होतं, म्हणजे ह्या सगळ्या लोकांना कोणी मारलं होतं, का मारलं होतं? थिअरी हीच होती की घरफोडीच्या उद्देशाने लोक त्यांच्या घरी घुसली. बाल्कनीमधनं ती आत शिरली. बाल्कनीमधनं आत शिरून चोरीच्या हिशोबाने सगळ्यांना त्यांनी ठार केलं. आणि मग ते आपल्या दिशेने परत गेले. ओके, म्हणजे त्यांच्या घरी चोरी पण झाली होती. घराचं सामान थोडं अस्ताव्यस्त होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आत्ता अजूनपर्यंत इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं नव्हतं. त्यामुळे नक्की खरंच काही गायब झालेलं आहे का, ह्या पद्धतीची काहीच गोष्टी कळत नव्हत्या. पण नॅचरली मीडिया अटेन्शनमुळे शबनमवर खूपच फोकस होत होता. तिची तब्येत अचानक खूप जास्त खालावली, विच इज ऑल्सो नॅचरल इज वॉट सगळ्यांना वाटलं, कारण एवढी भयानक घटना तिच्याबरोबर घडलेली आहे. तेव्हाच्या UPच्या ज्या चीफ मिनिस्टर होत्या त्या मायावतींनी शबनमला 5 लाखाचं एक पॅकेज डिक्लेअर केलं की तुझ्या दुःखाला किंवा काय हातभार लावायला, पुढे तुला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मी तुला 5 लाख रुपये देऊ करते. हे पॅकेज जेव्हा डिक्लेअर केलं तेव्हा मायावतींची एका जणांनी भेट घेतली आणि ती भेट घेतली ते होते या केसचे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर इन्स्पेक्टर गुप्ता. ओके. जे प्रश्न आता तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहेत त्याची उत्तरं कदाचित इन्स्पेक्टर गुप्तांना कुठे कुठे मिळायला लागलेली. आणि त्यामुळे त्यांनी मायावतीला सांगितलं की शबनमला 5 लाख रुपये देण्याआधी मला फक्त 48 तासांची मुदत द्या खरा गुन्हेगार तुमच्यापर्यंत आणण्यासाठी. ओके. शबनमला इंटरोगेशनसाठी ते बोलवणारच होते, पण तेवढ्यात त्यांना कळलं शबनमची तब्येत नुसतीच खालावली नाही आहे, तर शबनम 7 आठवड्यांची गर्भवती आहे. ओ. आणि तिथून सगळी गोष्ट उलगडायला सुरुवात झाली. आधी वॉर्निंग साईन्स इन्स्पेक्टर गुप्तांना दिसतच होते, जे तू म्हणालास तसं की नक्की कोण आलेत, काय मोटिव्हने ते घरात घुसलेत. कारण घरात घुसण्यासाठी जर बाहेरून एंट्री असेल तर ते लोखंडाचं गेट आतून कसं बंद असेल, ते गेट पार करायला किंवा त्या बाल्कनीत उडी मारायला सुद्धा 14 फुटाची एक भिंत पार करायला लागणार होती, ज्यासाठी बेसिक एक शिडी तर लागली असती. ती शिडीही त्यांना कुठे नाही सापडली. एक पाईप होता जो पावसाचं पाणी खाली नेण्यासाठी होता,
पण तो पाईप इतका वीक होता की त्याच्यावर चढून वर जाणं शक्यच नव्हतं. हो. ह्या सगळ्या सस्पिशियस गोष्टी दिसत होत्या, पण ठिकाणा काही त्याचा कळत नव्हता. जेव्हा शबनमचं मेडिकल रिपोर्ट आले, तेव्हा पोलिसांना त्या सगळ्या गोष्टी इन प्लेस झाल्यासारखं वाटलं. तेव्हाच ह्या सगळ्या फॅमिलीचे ऑटोप्सी रिपोर्ट्सही आले. ओके. ऑटोप्सी रिपोर्ट्समध्ये ऑफकोर्स कॉज ऑफ डेथ ही गळा स्लिट करून मारलं हीच होती, पण अजून एक गोष्ट जी पोलिसांनी नोटीस केली ती गोष्ट ही होती की कुठेही कुठच्याही प्रकारचे स्ट्रगल मार्क्स नव्हते. जर बाहेरची लोक कोणी येऊन त्यांनी हा खून केला असता तर कोणीतरी झटापट केली असती किंवा एक माणसाला मारताना तो ओरडला असता, बाकीच्या परिवाराला कळलं असतं. पण ह्या प्रकारचे स्ट्रगल मार्क्स हे कुठेच नव्हते, कारण त्या सगळ्या मृतांच्या बॉडीमध्ये डायोझोपिन नावाचं एक केमिकल त्यांना सापडलं, ज्यांनी बेसिकली बेशुद्ध माणसं ती पडली होती. एकाच व्यक्तीच्या बॉडीमध्ये फक्त डायझोपिन नव्हतं आणि ते म्हणजे ते 8 महिन्याचं बाळ. आणि पोलिसांनी अखेरीस शबनमला चौकशीसाठी आत घेतलं. नॅचरली पहिले जी गोष्ट केली ती म्हणजे शबनमचा फोन जप्त केला, कारण ही स्टोरी खरंच बिलिव्हेबल नव्हती. म्हणजे अपार्ट फ्रॉम द फॅक्ट की सगळ्या गावकऱ्यांचा विश्वास बसला, कारण त्यांना शबनमचा चांगुलपणा माहिती होता, पण एक तटस्थ म्हणून बघताना ह्या स्टोरीमध्ये लूप होल्स नाही तर मोठमोठी भगदाड आहेत. की जर शबनम झोपली असेल तर तो दरवाजा आतून वरचा का बंद असेल, मग ते लोक गच्चीवर का नाही गेले, मग परत खालचा दरवाजा का बंद होता, किंवा कोणीच बाकी ओरडलं का नाही, किंवा शबनमला ते आवाज का आले नाहीत. शबनम झोपली असेल असं म्हटलं तर त्या गच्चीवर गादी उशा सुद्धा ठेवल्या नव्हत्या, मग ती गच्चीवर नक्की काय करत होती. पोलिसांनी जेव्हा शबनमचा फोन तपासला तेव्हा त्याला काही विचित्र गोष्टी दिसल्या. ती घटना साधारण ज्या वेळेला झाली असण्याची शक्यता ऑटोप्सीमधनं त्यांना सापडली त्याच्या 5-10 मिनिटं आधी आणि 5-10 मिनिटं नंतर शबनमनी एकाच नंबरला फोन केलेला. एवढंच नाही तर त्या दिवसामध्ये टोटल 55 वेळा शबनमचं त्या एका नंबरशी बोलणं झालेलं. गेल्या आठवड्यामध्ये शबनमनी तब्बल 900 वेळा त्या माणसाला फोन केलेला, आणि तो माणूस होता त्यांच्याच गावातला अजून एक मुलगा ज्याचं नाव आहे सलीम. पोलिसांनी नॅचरली सलीमला सुद्धा चौकशीसाठी आत घेतलं. दोघांकडून इंटरोगेट करताना फायनली त्यांना शौकत अली फॅमिलीची खरी स्टोरी कळली. शौकत अली हे जरी खूप उच्च शिक्षित आणि खूप काय म्हणतात दयाळू काइंड असले तरी ते अत्यंत जातीयवादी सुद्धा होते. जेव्हा त्यांना कळलं की आपली मुलगी जी डबल MA आहे, जी सुशिक्षित आहे, जी स्वतः कमवते, तिचं प्रेम जडलं एका लाकडाचं काम करणाऱ्या माणसाबरोबर. कदाचित त्यांनी तेही ओव्हरलुक केलं असतं, पण त्या दोघांच्या जातीमधला डिफरन्स, बिरादरी जे म्हणतात त्याच्यातला फरक हा त्यांना मान्य नव्हता. कारण शबनमची फॅमिली ही सैफी मुस्लिम होती आणि सलीम हा पठाण होता. या जाती भेदामुळेच त्यांनी शबनम आणि सलीमच्या लग्नाला प्रत्येक क्षणी विरोध केला. आणि जेव्हा शबनमला कळलं की ती गरोदर आहे तेव्हा तिने आणि सलीमने घरच्यांचा काटा काढायचं ठरवलं. जेव्हा सगळ्यांचं जेवण झालं घरच्यांचं, तेव्हा जेवणानंतरचा चहा बनवून त्या चहामध्ये डायझोपिन घालून शबनमनी सगळ्यांना गुंगीचं औषध दिलं. ते सगळे गुंगलेत ह्याची किंवा ते बेशुद्ध पडले ह्याची खातर जमा झाल्यावर तिने सलीमला फोन केला, जो तिकडे रेडीच बसला होता. तो आपल्या घरातनं निघाला, शबनमच्या घरी आला. त्याला येण्यासाठी शबनमनीच मेन गेट उघडलं, त्याला आत येऊ दिलं. एक एक करत 6 माणसांचा ह्या दोघांनी कोल्ड ब्लडमध्ये जीव घेतला. आता फक्त एकच व्यक्ती उरलेली आणि ती म्हणजे ते 8 महिन्याचं बाळ. शबनम इथेच थांबली नाही तर सलीमच्या मते ती शबनम होती जिने गळा आवळून त्या 8 महिन्याच्या बाळाला मारलं. आणि हे झाल्यावर सलीम परत आपल्या घरी निघून गेला. काहीच झालं नाही असं शबनमनी दार लावून घेतलं. जे रक्ताळलेले कपडे होते ते बदलले, ते कपडे कुठेतरी घरी डंप केले, जे नंतर पोलिसांना सापडले. ते कपडे कुठेतरी डंप केले
गच्चीत गेली, गच्चीचं दार लावलं आणि आरडाओरडा करायला सुरुवात केली. इतका प्लॅन्ड हा बापरे. मर्डर होता. पोलिसांनी तिला लगेचच अटक केली. पोलिसांचं इनफॅक्ट कौतुक पण झालं की 5 दिवसात त्यांनी पूर्ण सगळ्या पुराव्यांसकट, कारण हे पुरावे लपवण्यासारखे नव्हतेच, कारण हो. सलीमच्या घरीही ती कुऱ्हाड जिने त्यांना मारलंय आणि सलीमचे रक्ताळलेले कपडे, हिचे रक्ताळलेले कपडे, ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांना सापडल्या. पुढच्या काही महिन्यामध्येच त्यांच्यावर चार्जशीट फाईल झाली आणि डिसेंबर 2010 मध्ये ट्रायल कोर्टाने शबनम आणि सलीम ह्या दोघांचाही वर्डिक्ट कन्फर्म केला. त्या दोघांनाही फाशीची शिक्षा झाली. ही फाशीची शिक्षा नंतर त्यांनी सेशन कोर्टामध्ये चॅलेंज केली, तिथून हायकोर्टामध्ये चॅलेंज केली, सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केली. प्रत्येक टप्प्याला सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि सेशन्स कोर्टाने ही फाशीची शिक्षा उचलून धरली की ह्या प्रकारच्या निर्घृण हत्येला फाशी ही एकच शिक्षा योग्य असू शकते. जेलमध्ये असतानाच शबनमला मुलगाही झाला. पहिली 7 वर्ष कायद्याप्रमाणे तो मुलगा तिच्याबरोबर राहिला आणि मग पोलिसांनी पुढच्या बाकीच्या NGOजना संपर्क केला की आता 7 वर्षांनी ह्या मुलाला कोणीतरी दत्तक घ्यायला पाहिजे, कारण आता हा जेलमध्ये राहील किंवा बालसुधारगृहात राहील. बरोबर. त्यामुळे कोणीतरी ह्याला दत्तक घेतलं पाहिजे. गावातली जी लोक पूर्वी एकेकाळी एक क्लोज फॅमिलीसारखी होती किंवा शबनमचे ॲक्च्युली नातेवाईक पण, कुणीच त्या मुलाला दत्तक घ्यायला नाही म्हटलं. इतकंच नाही तर ती घटना घडल्यापासून आजपर्यंत त्या गावामध्ये कोणीही आपल्या घरात जर मुलगी झाली तर तिचं नावही शबनम ठेवत नाहीत. बापरे. इतकं त्यांना हे केलं. त्या मुलाला दत्तक घेण्यासाठी फक्त एकच व्यक्ती पुढे आली आणि ती व्यक्ती होती उस्मान सैफी. हा तोच मुलगा होता ज्याला कधी काळी कॉलेजमध्ये असताना शबनमनी मदत केलेली आणि त्याची फी शबनमनी भरलेली. त्याला खात्री होती की शबनम हे असं काही करणं शक्यच नाही, तिच्यासारखी काइंड मुलगी इतक्या वाईट थराला कशी जाऊ शकेल. जेव्हा असं ठरलं की हे कन्फर्म झालं की उस्मान आणि त्याची तेव्हाची बायको, कारण उस्मान बाय द टाइम सक्सेसफुल झालेला, तो एक जर्नलिस्ट बनलेला, त्यांनी जेव्हा त्या मुलाला अडॉप्ट करण्याची तयारी दाखवली आणि ते सगळं अप्रूव्ह झालं, तेव्हा शबनम त्याला भेटायला तयार झाली. तेव्हा ती एकच गोष्ट म्हणत होती की या मुलाला इथेच ठेव, कारण ज्या माणसांनी माझ्या आईवडिलांसोबत हे केलंय ते माझ्या मुलालाही जिवंत ठेवणार नाही. जेलमध्ये गेल्यानंतर शबनम आणि सलीम या दोघांनी स्टोरीज एकदमच बदलल्या. शबनम म्हणाली की मला काही माहितीच नव्हतं आणि सलीम येऊन हे सगळे खून करून गेला. सलीमचं वर्जन असं होतं की शबनमनी मला काहीतरी खोटनाटं कारण सांगून बोलवून घेतलंय, पण सगळे खून शबनमनी एकटीनेच केले. हे म्हणजे हे खोटं होतं का हे त्यांना स्वतःला काय मानसिक काही याच्यामुळे असं वाटत होतं, पण आधीच त्यांचं स्टेटमेंट मॅजिस्ट्रेट समोर नोंदवून घेतल्यामुळे किंवा बाकी सगळे गुन्हे इतके क्लिअरली सिद्ध झाल्यामुळे त्या स्टेटमेंट नंतर बदलण्याला काही व्हॅल्यूच नव्हती. इतक्या पुराव्यानंतर, इतक्या ट्रायलनिशी असं फायनली झालं की आता शबनम ही स्वतंत्र भारतातली फाशीला जाणारी पहिली महिला असेल. बापरे. ह्याच्यामध्ये काही थोड्या टेक्निकॅलिटीज आहेत. एकतर आपल्याकडे फाशी ही फक्त रेअरेस्ट ऑफ द रेअर केसेसमध्ये दिली जाते, त्यामुळे अजूनपर्यंत फाशी शबनमला दिली नाहीये. तिची सगळी मर्सी पिटिशन किंवा जे काही ऑप्शन्स असतात ते सगळे ऑप्शन्स, रेमेडीज ऑलरेडी एक्झॉस्ट करून झालेले आहेत. पण जे आपण निर्भया केसच्या वेळेला बघितलं की जर तुमचं एकत्र को-कॉन्स्पिरेटर्स तुम्ही असाल तर तुमचं ब्लॅक वॉरंट म्हणजे फाशीचं जे वॉरंट आहे ते एकत्र निघतं. आणि जरी शबनमच्या सगळ्या एक्झॉस्ट करून झाल्या असतील तरी सलीमच्या मर्सी पिटिशन, त्याची रिव्हिजन, ह्या सगळ्या रेमेडीज एक्झॉस्ट करून झाल्या नाही आहेत, त्यामुळे अजून ते थांबलेलं आहे. पण शबनम अली हिला फाशी होणार हे आता कुठच्याही वेळी होऊ शकतं. ॲज ऑफ 2025 तरी अजून तिला फाशी झाली नाही आहे, पण स्वतंत्र भारतातली फाशीला जाणारी ती पहिली महिला असेल. याच्यावरून खूप मोठी एक डिबेट झाली आहे की नक्की फाशी द्यायला पाहिजे का, त्यातून एका महिलेला खरंच फाशी द्यायला पाहिजे का, कारण मध्ये एक पोस्ट पण अशी व्हायरल झालेली की तिचा मुलगा आहे जो काही
एक काही वर्षापूर्वी त्यांनी एक फोटो धरलेला की प्रेसिडेंट अंकल प्लीज मेरी मम्मी को फाशी मत दो. आणि ह्या सगळ्या डिबेट्समध्ये शबनमला फाशी द्यावी की नाही या डिबेट्स जरी असतील तरी आता ती फक्त तिच्या फाशीच्या ब्लॅक वॉरंटची वाट पाहते. बापरे. खूप डिस्टर्बिंग पण तितकीच स्ट्रेट फॉरवर्ड पण मला वाटतं केस आहे. पण मला अजून पण ते कारण कन्व्हिन्सिंग वाटत नाहीये की ज्या कारणामुळे किती माणसं गेली? 7 आणि त्यातलं एक लहान बाळ. 7 माणसांचा फक्त लग्नाला विरोध केला म्हणून खून करणं, ज्यात ते लहान बाळ ते तर काय रेजिस्ट करत होतं. म्हणजे बापरे, हे इतकं फारफेच्ड वाटतं मला एकतर. आणि ते दोन्ही कॅरेक्टर्स, ती शबनम सुद्धा आणि तो सलीम सुद्धा, इतके फिशी वाटतात मला. त्यांच्याबद्दल काहीच खरं तर अंदाज लावता येत नाही. म्हणजे फक्त ह्या कारणासाठी घरातल्या एवढ्या सगळ्या माणसांना मारणं आणि त्याच्यानंतर जेलमध्ये ज्यावेळेस तिचा मित्र भेटायला येतो त्यावेळेस वेगळीच काहीतरी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करणं. बापरे, हे खूपच अंगावर येणारी गोष्ट आहे खरं तर. आणि स्वतःच्या घरातल्या माणसांसोबत जर असं कोणी वागत असेल, आणि त्या करियन सायनाइड केस मधले जरी ती सून असते जी त्या सगळ्या लोकांचा खून करत असते, ही तर मुलगी आहे आणि ती या सगळ्या गोष्टी करते. तर आणि जर घरच्यांचा विरोध असेल तर पळून जाऊन लग्न करायला कधी कायमच ऑप्शन होतं तिच्याकडे. जर ती डबल मास्टर्स होती, तिच्याकडे चांगली नोकरी होती, ती कुठेही त्याला घेऊन गेली असती वेगळ्या शहरात आणि त्याच्यासोबत चांगला संसार थाटला असता, दोघेही नोकरी करू शकले असते. पण हे खरंच खूपच अनाकलनीय वाटतं. ऍक्च्युली फाशी द्यायची की नाही हा विचार करताना सुद्धा या सगळ्या घटनांचा विचार केला जातो. आपल्याकडे सरसकट कोणालाही फाशी नाही दिली जात. अर्थात त्याला आपण एक रेअरेस्ट ऑफ द रेअर केसेस हा एक फॉर्म्युला त्याला आपण लावतो की खरंच ती फाशी इतकी रेअर आहे का की पुढे म्हणजे त्यांना कमी करून किंवा माफी देऊन काहीच होऊ शकत नाही या गोष्टीचं. आय थिंक शबनम ही कोर्टाला रेअरेस्ट ऑफ द रेअर केस वाटली, कारण प्रोवोकेशन काही नाही आहे तिला. पूर्ण प्लॅन करून म्हणजे काय होशो हवास मी इन कोल्ड ब्लड आपण म्हणतात तसं तिने हे केलंय. तिचे इतकं प्लॅनिंग होतं की नंतर कुठे जायचं, कसं दार लावायचं, आपणच आरडाओरडा करायचा म्हणून माणसं येतील आणि ही स्टोरी मेंटेन करायची, ॲडमिट करायचं आणि मग नंतर परत म्हणायचं की नाही असं काही झालंच नाही आहे. बरं, मर्डर ट्रायल स्पेसिफिकली जेव्हा असतात तेव्हा जे आपण मागे टर्म म्हटलेलं बियॉन्ड रिझनेबल डाऊट, की कुठची शंकेला वाव न उरला पाहिजे अशा पद्धतीने ते प्रूव्ह केलं तरच तो फायनल प्रूफ धरला जातो. अशा पद्धतीने हा गुन्हा प्रूव्ह झाला. त्यामुळे ती इनोसंट आहे का नाही ह्याच्याबद्दल आउन्स ऑफ डाऊटही उरलेला नाहीये. त्याशिवाय फाशी तिला होणारच, त्याशिवाय फाशी होणारच नाही. कारण जे आपण म्हणतो तसं की काय 99 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक निर्दोष माणसाला शिक्षा नाही झाली पाहिजे, इतकी कठोर आपण स्टँडर्ड्स लावतो ते प्रूव्ह करण्यासाठी. ह्याच्यावरून परत फाशी दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे ह्या सगळ्यावर खूप जास्त डिबेट्स झाल्या. मी जस्ट एक स्टॅटिस्टिक बघत होते, सी इफ यू फाइंड इट इंटरेस्टिंग. 2000 सालापासून म्हणजे गेल्या 25 वर्षामध्ये 2800 डेथ पेनल्टीज म्हणजे हे केल्या गेल्या, जजमेंट्स दिल्या गेल्या, पास केल्या गेल्या ट्रायल कोर्टाकडनं. त्याच्यापैकी 70% ज्या आहेत त्यानंतर कम्यूट झाले. ओके, म्हणजे इधर हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने त्याचं म्हणजे डेथ पेनल्टीला कमी करून लाईफ इम्प्रिझनमेंटवर आणले 70% केसेसमध्ये. उरलेल्या केसेसपैकी 19% लोक अजून पेंडिंग आहेत केस, जशी शबनम आहे की म्हणजे मर्सी पिटिशन वगैरे हे चालू आहे किंवा अपील पेंडिंग आहे किंवा व्हॉट एव्हर. 1.8% केसेसमध्ये त्यांची दयेचा अर्ज मंजूर केला गेलाय राष्ट्रपती किंवा गव्हर्नर कडनं. 7% केसेसमध्ये हे ट्रायल किंवा ह्या सगळ्या प्रोसेसमध्येच त्या गुन्हेगारांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ते तिथपर्यंत पोहोचलेच नाही. ऍक्च्युली ह्या 2800 पैकी 2000 गेल्या 25 वर्षामध्ये फक्त 8 लोकांना फाशी देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये अजमल कसाब आहे, धनंजय चॅटर्जी, याकूब मेमन, अफजल गुरु आणि निर्भयाच्या केसमधले 4
फक्त 8 लोकांना फाशी देण्यात आलेली आहे. आणि शबनमच्या आयुष्यात पुढे काय होतंय हा पण आता म्हणजे ती 9वी बनतेय का, विल बी द नेक्स्ट. बापरे, फाशीबद्दलचं कॉन्व्हर्सेशन मला वाटतं बऱ्याचदा आपण ऐकत असतो. आणि खरं तर फाशी व्हायला पाहिजे की नाही पाहिजे इन जनरलच, आणि मग मानवाधिकार साठी काम करणारी माणसं येतात आणि मग कायम त्या ह्युमन व्हॅल्यूज बद्दल बोललं जातं. पण मला वाटतं मला खरं तर कळत नाही ऑनेस्टली. म्हणजे आपण खरं तर कोर्टाचं काम आहे जजमेंट देणं आणि न्याय देणं कोर्टाचं काम आहे. आणि मला वाटतं कोर्ट योग्य पद्धतीनं तो न्याय देतो. त्याच्या पलीकडे जाऊन एखाद्याला फाशीची शिक्षा व्हावी का, आणि मग एखादा गुन्हा फाशी लायक आहे आणि एखादा गुन्हा फाशी लायक नाहीये हे ठरवणं, हे मला वाटतं आपल्यासारख्या सामान्य माणसांचं काम नाहीच आहे. किंवा स्पेसिफिकली एखादा गुन्हेगार आहे. आणि म्हणजे ह्या केसेस पण आपण म्हणजे असं, आणि अगेन म्हणजे तो जो परतचा मुद्दा होता की ती बाई आहे म्हणून तिला फाशी द्यायची का नाही, मग बाईने केलेला तितक्याच टोकाचा गुन्हा मग माफ आहे का, का तर ती आई आहे, का तर तिची वेगळी नाती आहेत आणि म्हणून, आणि मग जर तोच गुन्हा एका पुरुषानं केला तर त्याला फाशी द्यायची का. तर मला खरं तर हे इतकं मग काही मत आहे का नाही त्याविषयी माझं स्वतःचं मला हेच कळत नाही बऱ्याचदा. कारण नाहीच आहेत या काही गोष्टी आपल्या कोणाच्याही डिस्कशन्सच्या आणि कोणाच्याही हातात आहेत. तर ते हे खूप दुर्दैवी आहे आणि अनाकलनीय आहे आणि वाईट वाटतं. याच्या पलीकडे मला नाही वाटत आपल्याला काही फार काही म्हणता येते या सगळ्यात. खरं, आय थिंक तुमच्या पण आम्हाला व्ह्यूज नक्की ऐकायला आवडतील. असं आहे की एकंदर सिस्टीम म्हणून आपण फाशी या घटनेकडे अगदीच लास्ट ऑप्शन म्हणून बघतो. म्हणजे ह्या ज्या आपण केसेस ऐकल्यात की ते जे ब्लॅक वॉरंट साईन केल्यानंतर ऍक्च्युली त्या पेनची निब तोडली जाते की हे परत माझ्याकडनं नाही व्हायला पाहिजे. सो म्हणजे अगदी कॉमन लँग्वेजमध्ये अगदी होपलेस केस असतात की काहीच त्याच्या म्हणजे कसाब फॉर एक्झाम्पल किंवा निर्भयाचे गुन्हेगार फॉर एक्झाम्पल, की इतका हिनियस अपराध त्यांनी केलेला आहे की मग त्याच्या पुढे काही राहूच शकत नाही किंवा त्यांना जगण्याचा अधिकारच नाही वगैरे असं वाटेपर्यंत आपण थांबतो. तर आणि मला कायम हा एक प्रश्न पडतो की फाशीने फरक नेमका कोणाला पडतो. कारण आपण आता कदाचित अशा वातावरणात जगतो, अशा वातावरणात राहिलो, कारण आपण या काही जी नावं घेतली तू यातल्या काही फाशी आपण पाहिल्यात. काही फाशांचं काय लाईव्ह अपडेट्स आपल्याला न्यूज चॅनल्स वरती मिळालेत जेल्सच्या बाहेरनं, की आत्ता त्याला लटकवला, आत्ता त्याला घेऊन गेला, आत्ता त्याच्या डोक्यावरती हे कापड घातलं, आणि आपण काही फाशी साजऱ्या करतो. पण हे सगळं होत असताना सुद्धा त्याच पद्धतीचे मोठे गुन्हे घडतातच आहेत ना. म्हणजे निर्भयाची त्या सगळ्या गुन्हेगारांना फाशी झाली, पण आत्ता जर आपण न्यूजपेपर चाळला तर गेल्या आठवड्यात अशाच काहीतरी भयानक केसेस अजूनही घडतात. तर नेमकी फाशी झाल्यानंतर सुद्धा त्यातनं तो जो परिणाम होणं अपेक्षित आहे की त्यानंतर त्या पद्धतीचे गुन्हे करणं लोक थांबणं अपेक्षित आहे, ते कमी होताना दिसतंय का. तर मग नेमकं कुठे आहे. कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीला कधीच ज्याच्यासोबत खूप वाईट झालेलं आहे त्याला फाशीच्या स्वरूपात न्याय मिळाला, आणि ज्याच्या बाबतीत तो गुन्हा झालाय ती कदाचित व्यक्ती जिवंत नाहीये आणि तो आपण कोणीतरी तिराहित व्यक्ती म्हणून साजरा करतोय. तर मला ते खरं तर इतकं कॉम्प्लिकेटेड वाटतं की कोणीतरी एक ऑलरेडी माणूस गेलेला आहे, त्यांच्यासोबत काहीतरी एक अनाकलनीय पद्धतीत गुन्हा झालाय, याचा जस्टिस म्हणून आपण दुसऱ्या माणसाला मारतोय आणि ते मारणं आपण आता सेलिब्रेट करतोय. तर मला कधी कधी आपला माणूस म्हणून आपली स्वतःची पोझिशनिंगच कळत नाही. तर ते खूप कॉम्प्लेक्स आहे खरं तर हा फाशीचा मुद्दा. आणि आय थिंक गुन्हेगार कोण मध्ये हा पण आपला एक अटेम्प्ट आहे की ह्या सगळ्या चर्चा खरं तर एक व्हायला पाहिजेत. कारण हे फक्त आउटवर्ड नाहीये. म्हणजे आपण जेव्हा एखाद्यावर कमेंट करतोय की फाशी किंवा ह्याच्याबद्दल मत, आय थिंक इट इज मोर अबाउट हू वी आर ॲज नागरिक, की आपण काय सिस्टम्स आहेत, काय व्हॅल्यूज आहेत. आय थिंक याचं इंट्रोस्पेक्शन होणं पण गरजेचं आहे आणि त्यामुळे आय थॉट की आपण ही डिस्कशन करूया. सो तुम्ही पण प्लीज कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा की काय व्ह्यूज आहेत तुमचे. ॲब्सोल्युटली. आणि मला हे थोडासा मुद्दा पुढे घेऊन जात एक हे करायचं की म्हणजे जे कोणी कोडर्स असतील, जे कोणी आपण, की आपल्याला समजा एखाद्या मोबाईलमध्ये व्हायरस आला
आणि तो व्हायरस व्यवस्थित काम नाही केला तर आपण मोबाईल फोडून नाही देत ना, आपण तो व्हायरस दुरुस्त करतो. तर हे सगळे जातीयवादाचे काय भ्रष्टाचाराचे हे सगळे वेगवेगळे व्हायरसेस आहेत जे सगळ्या आपल्या वेगवेगळ्या सिस्टीम्स खराब करतात. आणि ज्यांच्या सिस्टीम खराब झाल्यात आपण ते फोन फोडून देतोय आणि म्हणतोय की यांनी गुन्हे केलेले आहेत आणि हा फोन चांगला नाही. पण आपण ते दुरुस्त करण्यासाठीचे काही मार्ग नाही आहेत का आपल्याकडे? म्हणजे ह्या ज्या समाजामध्ये जे तेढ निर्माण होत आहेत, जे काही गरीब श्रीमंतीचे भेद निर्माण होत आहेत, जातीवर्ण आहेत, धर्मांवर्ण आहेत, दहशतवादावरनचे आहेत, हे जे सगळे टोकाचे पसरवले गेलेले जे व्हायरसेस आहेत त्याला उच्चाटन करण्यासाठी आपण कधी काही कामच करत नाही. आपण ज्या डिव्हाइसमध्ये व्हायरस आहे तो फोडतो आणि मग तो साजरा करतो की चला व्हायरस संपला. तो नाही संपलाय. मला नाही माहिती की जोपर्यंत त्या ऍक्च्युअल व्हायरसेसवरती काम केलं जाईल तोपर्यंत आणखी नवीन डिव्हाइसेस येतील आणि मग ते फोडू आपण किंवा कधीतरी म्हणू की नाही राहू देत किंवा सगळेच डिव्हाइसेस करप्टेड. मला माहित नाही. म्हणजे खरं अगेन काही याला स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर किंवा पूर्णविराम मलाही मान्य आहे की याला काही असं सरळसोट उत्तर असू शकत नाही. पण आपण कायम जिथे गुन्हा झाला तिथून तो त्या माणसाला संपवलं म्हणजे तो गुन्हा संपला असं अज्युम करतो. पण त्या विचारांचं काय, म्हणजे कुठून येतोय तो थॉट आणि तो कधी संपेल का, इथपर्यंत कधी पोहोचू का आणि तो कधी दुरुस्त करता येईल का, हा कायमचाच पडलेला प्रश्न आहे जो खरं तर आपण नागरिक शास्त्रात आपल्याला पडला पाहिजे. कारण आपण सगळे एक वेगवेगळ्या कुठल्या तरी सिस्टीमचा भाग आहोत आणि आपण कधीतरी हे प्रश्न आपल्या अवतीभोवती असणार आहोत, आपण त्या प्रश्नांमध्ये असणार आहोत. तर हे प्रश्न मला वाटतं आपण आधीमध्ये विचारत राहिले पाहिजे, थोडं रिफ्लेक्ट करणं गरजेचं. तुम्हाला काय वाटतं हे नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. आवडला असेल एपिसोड तर प्लीज सबस्क्राईब करा. असे वेगवेगळे एपिसोड्स गुन्हेगार कोणमधले आपण खऱ्या माणसांचे आपल्या आजूबाजूच्या गुन्हेगार कोणमध्ये आपण डिस्कस करतो. काही फीडबॅक असेल तर तोही कळवा. धन्यवाद.